स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे कर्नाटकी थाळी। जे मी तुम्हाला म्हटलं मागच्या भागात कर्नाटकी थाळी मी बनवली होती एका कॉम्पिटिशन मध्ये आणि त्यामध्ये 11 पदार्थ बनवले होते। त्यातीलच हा एक रसम हा पदार्थ आहे आणि हे रसम पण सगळ्यांना खूप आवडलं होतं। आणि ही रसम त्याची रसम पावडर पण कशी बनवायची ते पण आपण बघणार आहोत आणि ती रसम पावडर वापरूनच आपण रसम बनवणार आहोत। खूप सुंदर लागतं, नक्की करून बघा। चला बनवूया मग आपण। चला, ही सुकी मिरची ही मी 25 ते 30 घेतली आहे। तिखट जास्त आवडत असेल तर जास्त सुक्या मिरच्या घेऊ शकता। त्यानंतर धणे, जिरे आणि ही तूर डाळ आहे, तुरीची डाळ आहे। धणे, जिरे ही प्रत्येकी 25 ग्राम। तसंच ही तूर डाळ आहे ही पण 25 ग्राम। त्यानंतर काळी मिरी ही एक 10 ग्राम घ्यायची आणि कढीपत्त्याची पाने भरपूर घ्यायची आणि आपल्याला तेल हवंय थोडंसं भाजायला। आता कृती सुरू करूया। चला, प्रथम तर मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या मंद गॅसवर। मी भाजून घेते। मिरच्या आपल्या चांगल्या खरपूस भाजून झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊया। आणि आता ह्याच्यात 25 ग्राम धणे, 25 ग्राम जिरं घालूया, 25 ग्राम तुरीची डाळ, 10 ग्राम काळी मिरी। आता हे सगळं खरपूस भाजून घ्यायचं आहे, तेल न घालता मंद गॅसवर भाजून घेऊया। चला, हे सर्व मसाले भाजताना इतका सुंदर सुगंध येतो। आपले सगळे मसाले चांगले खरपूस भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता ह्या कढईमध्ये आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचे। कढीपत्ता असा छान काढून घ्यायचा, धुवून घेतलेला आहे। छान असं फूल होते बघा तयार मस्त। आणि हे आता आपल्याला तेल न घालता भाजून घ्यायचे मंद गॅसवर। महत्त्वाचं, कढीपत्ताही चांगला भाजून झाला आहे, त्याचं सगळं पाणी सुकलेलं आहे। कढीपत्ता मी धुवून घेतला होता, त्याचं सगळं पाणी सुकलेलं आहे आणि तो खरपूस भाजून झाला आहे, तो पण आता आपण काढून घेऊया। आणि आता आपण ज्या बेडगी मिरच्या आपण भाजल्या होत्या त्याचे देठ काढून घेऊया। आणि आता आपल्याला हा सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। कढीपत्ता, सुकी मिरची, धणे, जिरे, तूर डाळ आणि काळी मिरी हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। हे सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। बघा किती सुंदर तयार झाली ही पावडर, रसम पावडर। ही पावडर अगदी अनेक वर्ष टिकते, कारण की ह्याला आपण पाण्याचा स्पर्श नाही केले ना। सगळे मसाले छान भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ही पावडर तुम्ही एका हवाबंद अशा बरणीत, डब्यात भरून ठेवली की अनेक वर्ष तुम्ही ती वापरू शकता। तर आता ह्या पावडरीपासून रसम कसं बनवायचं ते बघूया। चला, रसम बनविण्यासाठी प्रथम तर तूर डाळ जी शिजून घेतलेलं असतं ना त्याचं हे पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर हे टोमॅटो आहेत, हे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबरच मी एक बीटरूटचा तुकडा तो पण शिजवून घेतलेला आहे, कारण की त्या रसमला छान लाल असा रंग येतो म्हणून। त्यानंतर कोथिंबीर, गूळ आहे, गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला गोड नको असेल तर नाही घातलं तरी चालतं। कढीपत्ता आहे, त्यानंतर हिंग, हळद, मोहरी, चिंचेचा पल्प आणि लसूण एवढं सगळं साहित्य लागतं। त्यानंतर तेल आणि मीठ तर नेहमीच लागतं। तर आता कृती करायला जाऊया आपण। प्रथम तर हे जे टोमॅटो आपण शिजवलेले ते आणि बीटरूट हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। छान बारीक झाले, रंग किती छान आले बघा। आता आपण रसम बनवायचं कसं ते बघूया। प्रथम मी कढईमध्ये हे तुरीचं पाणी घालत आहे, थोडीशी तूर डाळ पण त्याच्याबरोबर आहे। त्यानंतर त्याच्यात आपण हे जे टोमॅटो आणि बीटरूट वाटून घेतले होते ते पाणी घालूया। किती सुंदर रंग आहे बघा। आता सगळं एकत्र करून घेऊया। मिक्सर धुवून आपण पाणी घालूया त्याच्यात। खूप सुंदर रंग आलेला आहे। चवीनुसार मीठ घालूया, अगदी थोडा असा मी गूळ घालते, कारण की चिंच आहे, टोमॅटो आहे, तर बॅलन्स करण्यासाठी हा किंचितसा गूळ घालते। आता ह्या रसमला एक चांगली उकळी येऊ दे। छान उकळी आली आपल्या त्या रसमला। आता ह्याला एक आपण छानशी फोडणी देऊया। चला, फोडणीचं भांडं ठेवलेले आणि त्यात मी तेल घालते। मी कोकोनट ऑइल घालते, तुम्ही कुठलंही ऑइल वापरू शकता, तूप वापरू शकता। तेल तापलं की त्यात मोहरी घालायची,
मोहरी चांगली तडतडली आहे. आता त्याच्यात आपण कढीपत्ता घालूया. आता त्याच्यात आपण लसूण घालायचं. आपण अजून रस्सम पावडर घातलेली नाही आहे, ती कधी घालायची सांगते मी तुम्हाला. हा लसूण चांगला परतवून घ्यायचं. लसूण आपली चांगली लालसर झालेली आहे. आता त्याच्यात आपण घालायचा हिंग, त्यानंतर हळद पावडर बनवली ना, आता ती घालायची एक मोठा चमचा भरून. आणि आता सगळं चांगलं एकत्र करायचंय. छान फोडणी झालेली आहे. आणि आता ही फोडणी आपण ह्या रस्सम मध्ये घालणार आणि लगेच मग झाकण ठेवायचं. हे बघा किती सुंदर दिसते हे. आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे हे रस्सम तयार आहे. बघा किती सुंदर दिसते ते. नक्की करून बघा.